मुंबईतल्या दादरमधले अद्याप 4हून जास्त निकाल बाकी आहेत। तर प्रभाग 225 मध्ये राहुल नार्वेकर यांच्या बहिणी विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। मुंबईतल्या दादरमधले अद्याप 4हून जास्त निकाल बाकी आहेत। मुंबईतला निकाल जो आहे तो उशिरा लागणार आहे। मुंबईत दादरमधले अद्याप 4हून जास्त निकाल अद्याप बाकी आहेत। अनेकही प्रभागांमधलं चित्र स्पष्ट होतंय। दादरमधले 4 पेक्षा जास्त निकाल अद्यापही समोर यायचे बाकी आहेत। तर मुंबई प्रभाग 205 मनसेच्या उमेदवार आघाडीवर, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे ओंकार तावडे आघाडीवर आहेत प्रभाग 204 मधून। शिंदेच्या शिवसेनेचे अनिल कोकिळ हे मात्र 204 मधून पिछाडीवर आहेत। तर प्रभाग 92 मध्ये काँग्रेसचे मोहम्मद कुरेशी विजयी झालेले आहेत। मुंबईतली अपडेट। मुंबई प्रभाग 92 काँग्रेसचे मोहम्मद कुरेशी हे सध्या विजयी झालेले आहेत। तर मुंबई प्रभाग 199 मध्ये ठाकरेंच्या उमेदवार किशोरी पेडणेकर आघाडीवर आहेत। कल सगळे हाती आलेले आहेत। आघाडी पिछाडी पाहतोय। मुंबई प्रभाग 199 ठाकरेंच्या उमेदवार किशोरी पेडणेकर या सध्या आघाडीवर। मुंबईत प्रभाग 190 मधलं हे चित्र। ठाकरेंच्या उमेदवार किशोरी पेडणेकर। तर प्रभाग 199 मध्ये ते आहेत आणि 190 मध्ये ठाकरेंच्या उमेदवार वैशाली पाटणकर आघाडीवर आहेत। 66 ठिकाणी ठाकरेंनी आघाडी घेतलेली आहे। यामध्ये प्रभाग क्रमांक 190 मधूनही आघाडी घेतलेली आहे। ठाकरेंच्या उमेदवार आहेत वैशाली पाटणकर, या सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय। चित्र मुंबईतलं आपण पाहतो आहोत। एक प्रभागाचं चित्र आता स्पष्ट होत आहे। ठाकरेंच्या उमेदवार मीनाक्षी पाटणकर 153 प्रभागातनं विजयी झाल्यात। एकूण 66 जागी शिवसेना ठाकरे गट आघाडीवर आहे। यामध्ये प्रभाग क्रमांक 153 मध्ये देखील ठाकरेंच्या उमेदवार मीनाक्षी पाटणकर या सध्या विजयी झालेले आहेत। तर मुंबईत प्रभाग 153 मध्ये ठाकरेंच्या उमेदवार मीनाक्षी पाटणकर विजयी झालेले आहेत। तर मुंबई प्रभाग 91 शिंदेच्या शिवसेनेचे सगुण नाईक सध्या आघाडीवर आहेत। तर प्रभाग 91 मधली अपडेट। शिंदेच्या शिवसेनेचे सगुण नाईक आघाडीवर आहेत। तर अनेक प्रभागांचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होतोय। मुंबईतला निकाल लागायला काहीसा उशीर होतोय असं दिसतंय। अनेक प्रभागांचं चित्र अद्याप पूर्णपणे स्पष्ट होणं बाकी आहे। कल सर्व हाती आलेले आहेत, मात्र निकाल आता हळूहळू लागायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये भाजप मोठा पक्ष ठरलेला आहे 95 जागांसह, तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष 2 नंबर